तर बिहारच्या संदर्भातली मोठी अपडेट, बिहारमधलं एनडीएचं जागा वाटप जाहीर झालेलं आहे। जेडीयू आणि भाजप या ठिकाणी एकत्र निवडणुका लढवत आहेत आणि प्रत्येकी 101 जागा हे दोन्ही पक्ष लढवणार। हे जागा वाटप जाहीर झालेलं आहे। बिहार विधानसभेचं बिगुल वाजलं आणि त्यानंतर आता जेडीयू आणि भाजप यांच्या जागेची विभागणी कशी असणार हे ठरलेलं आहे। शिवाजी काळे आपल्याला अपडेट देतात। शिवाजी, कसं जोखायचं हे राजकीय गणित? एकंदरीत जर पाहिलं तर सत्तेमध्ये समान वाटा हे जर याचं जागा वाटपाचं सूत्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। आणि निवडणुकीमध्ये साधारण जर आपण पाहिलं तर मागच्या वेळेस भाजपने 70हून अधिक जागा जिंकल्या होत्या आणि जेडीयूला खूप कमी जागा म्हणजे 43 जागा मिळाल्या होत्या। त्याच्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट घसरला होता। मागच्या वेळेसची जर आपण 2020चं साधारण जागा वाटप जर पाहिलं त्याच्यामध्ये भाजपने 121 जागा लढल्या होत्या। त्याच्यामध्ये विकासशील इन्सान पार्टीला 11 जागा दिल्या होत्या। मात्र यावेळेस त्या जागा कमी होताना पाहायला मिळतात। जेडीयूने 122 जागा लढल्या होत्या, त्याच्यापैकी 7 जागा हिंदुस्थान अवामी मोर्चा यांना देण्यात आल्या होत्या। त्यामुळे जर साधारण आपण जर पाहिलं तर यामध्ये एक सगळ्यात मोठी जर बाजू आपण पाहिली तर ती म्हणजे चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला 29 जागा देण्यात आलेल्या आहेत। ही सगळ्यात मोठी घटना आहे, कारण मागच्या वेळेस लोक जनशक्ती पार्टीने सर्वाधिक नुकसान केलं होतं नितीश कुमार यांचं। 43 जागा आल्या आणि त्यामुळे मोठं नुकसान नितीश कुमार यांना झालं होतं। त्यांच्या अवघ्या 43 जागा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या, कारण दलित महादलित हे जे मतदान आहे ते चिराग पासवान यांच्या सोबत कायम राहायला पाहायला मिळालं। रामविलास पासवान नंतर ती निवडणूक झाली त्यांच्या मृत्यूनंतर आणि त्याच्यामध्ये दलित आणि महादलितांनी चिराग पासवान यांच्या बाजूने मतदान टाकताना पाहायला मिळालं। त्यामुळं बिहारच्या निवडणुकीमध्ये चिराग पासवान यांचं महत्व जे आहे ते निश्चितपणे वाढताना पाहायला मिळत आहे। बाकी सगळ्या पक्षांना दोन आकड्यापेक्षा कमी जागा पाहायला मिळतात। जे छोटे पक्ष आहेत, हम असो, त्याच्यानंतर दुसरा जितराम मांझी विचाराने पक्ष घेऊन पुढे येताना पाहायला मिळाले होते। त्या सगळ्यांच्या विचाराचे पक्ष जे सांगितले जातात, दावे केले जातात, त्या सगळ्या पक्षांना 6, 8 अशा जागा आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चिराग पासवान यांना महत्वाची जागा मिळताना पाहायला मिळते आणि नितीश कुमार आणि जर आपण पाहिलं तर भाजप या दोघांमध्ये सत्तेचं समान वाटप भविष्यामध्ये होण्याची शक्यता आहे। आणि त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर समान वाटप हा धागा या ठिकाणी पाहायला मिळतोय। दुसरीकडे जर पाहिलं तर भाजपचा ग्राफ जो आहे गेल्या काही निवडणुकांमध्ये सातत्यानं वाढताना पाहायला मिळतोय। विशेष बाब म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये सांगायची म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये बिहारमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी कमान हातात घेतली होती आणि भाजपचा स्ट्राईक रेट हा सर्वाधिक पाहायला मिळाला होता आणि ऐतिहासिक विजय हा भाजपचा राहिलेला होता। कारण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बिहारमध्ये फारसं मोदींच्या नावावरती निवडणुका होतात, मात्र नितीश कुमार हा जेडीयूचा मोठा चेहरा असताना पाहायला मिळत आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर भाजपचा खास असा चेहरा या ठिकाणी नाही, सम्राट चौधरी आहेत मात्र तितकं मान्यता नाही। मोदीजींच्या चेहऱ्यावरती निवडणुका या ठिकाणी आम्ही लढू असं भाजपचे नेते सातत्यानं सांगत असतात आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही निवडणुका लढत असताना उज्ज्वला गॅस योजना असो, अगदी खरं आहे। आता बिहारच्या निवडणुकांमध्ये त्यामुळे आता मोठी उलथापालथ काय घडते आता राजकीय याच्या पुढची ती म्हणजे की कुणाला कुठली जागा मिळते याची उत्सुकता लागलेली असेल। शिवाजी, धन्यवाद या माहितीबद्दल।